रोही पिंपळगाव व वसंतवाडी तालुका मुदखेड येथील विविध विकास कामाच्या भूमिपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रोही पिंपळगावचा आजचा दौरा मुद्दाम म्हणून आपल्या सर्वांची भेट घेण्याकरता आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरता मुद्दाम त्या ठिकाणी आलेलो आहे. 10 दिवसापूर्वीच माझ्याकडे आपले शिंदे आणि आपले माधवराव शिंदे दोघे रत्नाकर माधवपुरे आले होते. गावातले काही माझे सरपंच आले होते. गावातल्या रस्त्या संदर्भातली चर्चा माझ्याकडे करण्यासाठी आले होते. मी त्याला आठवण करून दिली. मी ज्या दिवसापासून या गावात येत आहे, म्हणजे आता जवळपास मला वाटतंय 25-30 वर्षांनी झालं. 30 वर्षापूर्वी एकच मागणी, एकच रस्ता. त्यांना मुंबई रस्ता दरवेळेस एकच मागणी आहे, रोही पिंपळगाव वसंतवाडी. आता पण 5 वेळा असतं मीच करा किंवा 5 वेळा नक्कीच केला असं, तर 6 वेळा मीच करणार आहे. आतापर्यंत 5 वेळा मीच केला आहे आणि 6व्या वेळेस मीच करणार आहे. पण मी त्यांना विचारलं की गाडी तुमच्याकडे एवढी ट्रॅफिक विमान उतरते काय उतरते, तुमच्याकडे हा रस्ता दर 5 वर्षात 2 वर्ष नाही 5 वर्ष 3 वर्षात 2 वर्ष झाले रस्ता सकाळचं मध्येपर्यंत रस्ता खराब होता. आहे काय भांडळ? रातोरात रस्ता खराब होते, रात्री होते का दिवसा होते? नंतर मी सहज माझ्या पद्धतीने माहिती घेतली तर मला कळलं की रात्रभर गाड्या चालतात, रात्रभर गाड्या, बरोबर आहे. दिवसा कमी चालतात, रात्री जास्त. मोठे हायवा उडून जातोय, जातोय, रेती जाते, रेती तर नाही, ती दुसऱ्या रात्रभर चोऱ्या चालू गाड्या. हे रस्ते खराब करायचे, मी चांगले करायचे, एवढंच कार्यक्रम चालू असतं. 20-30 वर्ष हाच कार्यक्रम चालू आहे. नाराज साहेब कामच होईना असं नाही, एवढी वाईट अवस्था पण मी काय कधी गाव नाराज झालं म्हणून मी काही नाम राहिलो नाही, गाव कधी खुश झालं म्हणून मी काही नाराज राहिलो नाही. मी नेहमी आलो, असं नाही की मनामध्ये काही माझ्या भावना गेली नसते आणि ते नेहमी या भावने. पण जे खराब करतायत त्याला कोणी विचारत नाही, चांगलं करतायत त्याच्यावर नाराजी. पण जे खराब करतायत ते आता पुढारी झाले, निवडणुकीवर उभं राहिलेलं आहे. गिरकी आणि रेतीच्या जोरावर काही मंडळी निवडणुका लढून लागली आहे. नागरिकांना माहिती आहे कसा माहिती, नागरिकांना अनुभव घेतात आणि हे रेती गिरकीवर एवढे मोठे झाले की त्यांचा प्रभाव हा आमच्यापेक्षा जास्त वाढला. म्हणजे पोलीस विभागावर वाढलाय, महसूल विभागावर वाढलेला आहे. छोटा आहे, एक हायवा, एक 2 हायवा. रेती गिट्टीवाल्याचा प्रभाव एवढा वाढला आहे की आधी काही दिवस आम्हाला सर्व्हिस करायला आधी त्याला घेऊन बसतो. त्याच्यावर परेशानी अशी झालेली आहे की आता हे निवडणुकीला आधी काही सगळे उभे राहून लागले आणि हा रेती आणि गिट्टीचा पैसा एवढा झालेला आहे की ते आता जोडायला तयार नाही. ते आता आम्हाला सुद्धा आव्हान द्यायला तयार नाही. मित्र मला एवढं सांगायचं आहे, आणि चांगलंच करू. जे काही करू, आम्हाला रेतीची चोरी करायची आहे ना, गिट्टीची चोरी करायची आहे ना, गुळमाची चोरी करायची, काही नाही. यांनी रस्ते खराब करायचे. मी लक्ष घातलंय, बारकाईने बघतोय काय काय चाललंय. परंतु मला सांगायला हरकत नाही, ज्या दिवशी माझ्याकडे रत्नाकरांनी माधव आला मी सांगितलं रस्ता पुन्हा मी नीट आता तात्पुरतं एवढा रस्ता खराब झाला, चाल येणं कठीण होतं. आज मी फक्त तुम्हाला भेटायला आलो, येता येता रस्ता बदल काढला, गिराला बोलून घेतलं, आमचे जे कार्यकारी अभियंता बोलले त्याला सोबत घेतलं, रस्ता बदल आलो बारकाईने, कुठं कुठं काय काय झालंय, पाणी कुठे शिरतंय, कुठे काय झालं, रस्ता चढावर आहे काय उंचावर आहे, चेअरमनला गाडीत बसवलं, कार्यकारी अभियंत्यांना गाडीत बसवलं.
चेअरमन साहेब दुसऱ्याची गाडीवर चढतच नाही तुमच्या शिकायची वाटेकडे. एक एवढं बारीक पाहिजे तर कोणी नाली कुठं रेल्वे कुठं काही सगळं बारीक पाहतो. महाराष्ट्र पाहतो हेही पाहतो, नाल्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत सगळं महाराष्ट्र काहीतरी मोठं धोरण काम करायचं काय परंतु तुमच्या नालीकडे लक्ष आहे, तुमच्या रस्त्याकडे लक्ष आहे, तुमच्या माणसाकडे लक्ष आहे, अधिकाऱ्यांकडे लक्ष आहे. कुठं काय चाललंय बारीक सगळं 24 तास पाहतोय. आपल्या जिल्ह्यात काहीतरी चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात जातात, काही विषय फार महत्वाचा नाही. तर काहीतरी चांगलं झालं पाहिजे, काही टिकलं पाहिजे. त्यामुळे राजूंदर म्हणजे गोष्ट खरी आहे. नांदेड जिल्ह्याच्या शहरापासून ते बासर पर्यंत आणि तुमच्या गावाच्या मार्गे हा कांबळज पासून तो सगळा रस्ता जवळपास 100 किलोमीटरचा रस्ता हा डांबर रस्ता नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा सीसी रस्ता 100 किलोमीटरचा हा रस्ता हा नांदेड पासून थेट बासर पर्यंत मंजूर केला आहे, ज्याची किंमत साधारण 1000 कोटी रुपये. गप्पा मारत नाही, जे बोलतो ते बोलत आहोत. कुठली गोष्ट खोटं बोलत नाही. हातात कागद असतो पिशाच्या मंजुरीचा, त्याशिवाय बोलत नाही. 1000 कोटी रुपये त्या रस्त्याला दिले. नांदेडहून बासरला गाठायला 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये बासर जाऊ शकता. सरळ हा रस्ता. तुम्ही म्हणलं साहेब आम्हाला काय घेऊ, आमचा रोहित पिंपळा बसून मिळेल मध्ये रस्ता आहे, आम्हाला काय असं म्हणतात माहिती हो. याही रस्त्याला हायवा बिवाची काळजी घ्यावी लागते ना, माणूस हायवाची काळजी घ्यावी लागते, तिकडं आंबुरेवाल्यांची काळजी घ्यावी लागते, सगळ्याची काळजी घ्यावी लागते. आम्ही काही जरी बोललो तर चोऱ्या काही थांबतील ते आम्हाला माहित नाही. परंतु हाही रस्ता ज्याच्यामध्ये रोहित पिंपळगाव वसंतवाडीची जो रस्ता आहे तो सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता किमान 5 वर्ष तरी 10 वर्ष तर आणखी केलंच, पण किमान 5 वर्ष पुन्हा या रस्त्याचं नाव काढून आणा. म्हणून हा रस्ता वीज ही व्यवस्थित मिळावी या अनुषंगाने हे पैसे काल मी दिलेले आहेत. त्यामुळे हा एक विषय आपला महत्वाचा उल्लेख केल्यामुळे तर मी मुद्दाम सांगतोय. त्याचबरोबर मला मागे ही भेटायला आले तर सांगितलं साहेब देवापूर ते कांबळज हा रस्ता जो आमचा रोहित पिंपळगाव PSC पासून जो मधून जातो तो रस्ता हा देवापूर पासून कांबळज पर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो आम्हाला जर मंजूर केला तर आम्हाला सोयीचं होईल. त्या ठिकाणी तरी हा रस्ता खराब होणार नाही आता, परंतु इकडून सुद्धा जायचं आम्हाला सोयीचं व्हावं अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे. या कामाला साधारण 1.5 कोटी रुपये खर्च येईल. 1.50 लाख हे सुद्धा मी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करून देतो आणि त्याचं सुद्धा नारळ फोडायला मी आपल्या सिमेंटच्या रस्त्याचं आणि त्या रस्त्याचं हे दोन्ही नारळ एकदम फोडायच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना मी सांगतो की तयारी त्यांनी करावी. दोघांचे टेंडर काढून मग आपण दोन्ही कामे एकदम सुरू करू. तर पैसे घेऊ मी गप्पा मारत नाही, पैसे आले की बंदराचं काम अजून पैसे मला मिळालेले नाही. पैसे मिळाल्यावर मागे लागतो मी, काळजी करून मी बोललो आहे. पैसे आले येतो काय काळजी करू, मला काढायचंच आहे. बोलता म्हणून थांबलो झाल्यावर नक्की घेऊन येतो आणि ते काम आपल्याला नक्की मागे लावायचं. पांढर रस्त्याचा विषय इथे सांगितला. त्याच पद्धतीने तुम्हाला घरात गरीब असलेल्या मराठा समाजाला मदत केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने निर्णय विरोधात दिला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. म्हणजे दिल्लीच्या सरकारने तुम्हाला आता हा निर्णय घेतला पाहिजे. आजच मी आज आपली मुख्यमंत्र्यांनाही बोललो. आता सकाळी आपल्या राज्यसभेचे जे प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेब त्यांनाही फोनवर बोललो. साहेब उद्या अधिवेशन सुरू होतं लोकसभेचं, त्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडा
आणि महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि केंद्राने दिलं पाहिजे. केंद्राने दिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सर्वांनी काम करावं अशी विनंती आम्ही केलेली आहे. आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे की त्याच्या मागची भावना आणि भूमिका आहे. आणि हे सगळे प्रश्न आज राज्यातले महत्वाचे आहेत. तुम्हाला समजलं पाहिजे की रोहित पिंपळगाव वासियांना जर सांगतो की राग करू नका, समजून घ्या कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय तुम्ही चिंता पैशाची करू नका. राज्यातल्या सर्व विकासाच्या योजना नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीचं झुकतो माप मी दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भोकरदनचं मतदारसंघाला नक्की एखाद्या महिन्याला उशिरा हरकत नाही. मी जे मुंबईला बसलोय की आपली जी काम आहे निवेदन घेऊन चाललोय, रोगी काय टाकून द्यायला निवेदन घेतलं नाही. प्रत्येक निवेदनाला पैसा लागतो, कुठून द्यायचा, काय द्यायचा, कसं करायचं, काय करायचं, महत्वाचं कुठलं, आता कुठलं, सगळ्या गोष्टीला बारकाईने पाहण्याचं काम मी करत असतो. आणि म्हणून त्या दृष्टीतून मित्र त्या सगळ्या कामाचा उल्लेख मी आपल्यासमोर केलेला आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ तुमचा घेत नाही. आज अनेक विकासात्मक कामाच्या निमित्ताने हे सगळे विषय आज मागे लागत याचा मला आनंद आहे. आगामी काळाच्या योजना आता सगळ्या गोष्टी जाहीर करणार नाही.